मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज मैदान इथल्या मासाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यासमोर होणाऱ्या आंदोलनात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सहभागी होतील। या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असं आवाहन ठाकरे सेनेनं केलंय। दरम्यान ठाकरे सेनेच्या जनआक्रोश आंदोलनासंदर्भात अधिकची माहिती देत आहेत वैदेही काणेकर आपल्या प्रतिनिधी। वैदेही, नक्कीच मी सध्या उभी आहे छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे, म्हणजे शिवाजी पार्क येथे, आणि आपण बघतोय की या ठिकाणी हा स्टेज या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे। आपण बघतोय की हा स्टेज या ठिकाणी उभारला ज्याच्यात महाराष्ट्र जन आक्रोश आंदोलन असं लिहिण्यात आलेलं आहे। महायुतीच्या सरकारच्या कलंकित आणि भ्रष्टाचारी मंत्र्यांची हकालपट्टी ही झालीच पाहिजे अशी मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। 24 तासापूर्वी एक टीजर जारी केलेला होता आणि या टीजर मधून मंत्री जे आहेत ज्या पद्धतीनं विधान भवनामध्ये काही मंत्र्यांसंदर्भात जे आक्षेप आहेत ते ठाकरे गटाने घेतलेले होते, या मंत्र्यांसंदर्भातला टीजर हा जारी केलेला होता आणि यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केलेली होती। विधान भवनातही हा मुद्दा प्रचंड गाजला होता, मात्र विधान भवनात कुठल्याही पद्धतीची ही कारवाई झाली नाही आणि त्यानंतर अखेर आपण बघतोय की आज रस्त्यावरच्या लढाईमध्ये पुन्हा एकदा शिवसेना उतरलेली बघायला मिळते। आपण बघतोय की या ठिकाणी हा दुसरा स्टेजही बांधलेला पाहायला मिळत आहे आणि याच रस्त्यावरच्या लढाईला पुन्हा एकदा शिवसेना उतरलेली आहे। माधुरीजी, काय सांगाल, आज रस्त्यावरची लढाई पुन्हा एकदा शिवसेना उतरली आहे? रस्त्यावरची लढाई शिवसेना ही संघर्षातूनच निर्माण झाली आहे आणि आम्ही रस्त्यावर उतरूनच ही लढाई करतोय। आजच नाही, आज 57 वर्ष आम्ही हेच करतोय आणि त्या अन्यायाला जेव्हा आम्ही तोंड फोडतो तेव्हा त्या अन्यायाला न्याय मिळतोच। त्यामुळे आम्ही आज रस्त्यावर उतरणारच आहोत आणि आज आमच्या आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।